नमस्कार, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधील आकृत्यांची संख्या ओळखणे भाग 3 या घटकाला सुरुवात करणार आहोत। पहिल्या 2 भागामध्ये आपण त्रिकोणांची संख्या ओळखणे याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं बेसिक लेवलची उदाहरणं, दुसऱ्या भागामध्ये आपण ॲडव्हान्स लेवलची उदाहरणं पाहिली आणि आज आपण भाग 3 पाहणार आहोत। या भाग 3 मध्ये आपण रेषाखंडांची संख्या मोजणे, चौकोनांची संख्या मोजणे आणि चौरसांची संख्या मोजणे यामधील वेगवेगळ्या आकृत्या पाहणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात रेषाखंडांची संख्या ओळखणे। आता इथं रेषाखंड, या रेषेला खंड केलेले आहेत, भाग केलेले आहेत, यावर वेगवेगळे बिंदू दिलेले आहेत। जर आपण बिंदूंचा विचार केला तर या ठिकाणी बघा 1 बिंदू, 2 बिंदू, 3 बिंदू, 4 बिंदू आणि 5 बिंदू, टोटल बिंदू किती आहेत? 5। पण या 5 बिंदूंच्या दरम्यान जर रेषाखंड जर आपण पाहिला तर बघा पहिल्या 2 बिंदूमध्ये एक रेषाखंड, दुसऱ्या या 2 बिंदूमध्ये दुसरा रेषाखंड, या बिंदूमध्ये तिसरा रेषाखंड आणि या बिंदूमध्ये चौथा रेषाखंड, म्हणजे टोटल 5 बिंदूंच्या मध्ये सिंगल असा जर रेषाखंड मोजला तर रेषाखंड किती भरतायत? 4 रेषाखंड भरतायत। मग आता एवढेच रेषाखंड आहेत का? नाहीत, आपल्याला यापेक्षा जास्त रेषाखंड मिळणार आहेत। तर ते कसे मोजायचे बघा। आता जर हे सिंगलचे जर आपण पाहिले, म्हणजे इथून इथपर्यंत असे जर पाहिले तर हे किती भरले होते? 4। पण आता आपण जर 2 रेषाखंड म्हणजे 2 बिंदू, म्हणजे इथून हा बिंदू सोडता इथपर्यंतचा जर बिंदू मोजला तर हा असा एक रेषाखंड भरणार आहे, हा एक सेपरेट काउंट होणार आहे। म्हणून या दोन्हींच्या मधला हा एक रेषाखंड, इथं एक रेषाखंड झाला, इथं दुसरा रेषाखंड झाला आणि इथं तिसरा रेषाखंड झाला। म्हणजे अशा 2 बिंदूंच्या मध्ये जर आपण मोजले तर रेषाखंड किती भरतायत? 3। आता संपले का? नाही, अजून पण रेषाखंड मोजता येतील। मग आता कसे मोजायचे पहा। या 3 बिंदूंच्या मध्ये जर पाहिलं, इथं 2 बिंदू आता सोडून दिलेत, पहिल्यांदा एकच बिंदू सोडला होता, आता याच्यामध्ये 2 बिंदू सोडलेत। आता इथपर्यंतचा रेषाखंड 1 आणि पुन्हा या बिंदूपासून इथपर्यंतचा रेषाखंड 2, असे रेषाखंड किती भरले? 2। आणि आता मात्र आपल्याला मध्ये 3 बिंदू सोडावे लागतील, म्हणून आपल्याला जर असा शेवटपर्यंत जर रेषाखंड घेतला तर रेषाखंड किती होईल? 1। म्हणजे यांची जर बेरीज केली आपण तर यांची बेरीज किती होईल? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10। म्हणजे या आकृतीमध्ये टोटल रेषाखंड किती आहेत? तर 10 रेषाखंड आहेत। मग एवढं सगळं आपल्याला हे समजून घेण्यासाठी केलंय, आपल्याला हे करायची गरजच नव्हती। हे आपण कुठं करत होतो? त्रिकोणी संख्येमध्ये करत होतो। त्रिकोणी संख्येमध्ये आपण काय करत होतो? क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या। इथं सुद्धा आपण काय करतोय? क्रमवार नैसर्गिक संख्यांचीच बेरीज करतोय। कुठपर्यंतच्या? तर शेवटच्या बिंदूपर्यंत। शेवटचा जो रेषाखंड आहे, आपण त्रिकोणामध्ये पाया घ्यायचो, इथं आपल्याला आता काय म्हणावं लागेल? शेवटचा रेषाखंड। मग इथं जर तुम्ही असे रेषाखंडांना नंबर टाकले आणि त्या नंबर टाकल्याच्या नंतर जो शेवटचा रेषाखंड असेल तिथपर्यंतच्या अंकांची जर बेरीज केली तर किती होईल? 10 होईल। यालाच आपण शॉर्टकटने पण पाहिलं होतं। शॉर्टकटने जर सोडायचं तर कसं सोडावं लागेल पहा। आपण काय करतो मग? 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची, तर आपण काय करतो? 4 पर्यंत संख्या किती असतात? 4। जर एकूण संख्यांची बेरीज करायची असेल तर आपल्याला सूत्र, एक फॉर्म्युला असतो, तो आपण बनवला होता, त्रिकोणी संख्येमध्ये पण पाहिलेला आहे। काय? तिथपर्यंतच्या संख्या म्हणजे एकूण संख्या घ्यायच्या असतात। एकूण संख्यांना जर सरासरीने गुणलं तर कुठल्याही संख्यांची बेरीज निघत असते। मग इथं एकूण नैसर्गिक संख्या 4। जर आपल्याला तिथपर्यंतच्या संख्यांची सरासरी घ्यायची तर सरासरीमध्ये एक सोपा फॉर्म्युला आहे। ज्यावेळेस समान फरक असतो, म्हणजे या ठिकाणी 1चा फरक आहे, ज्यावेळेस 2चा फरक असेल, 3चा फरक असेल, समान फरक असेल, त्यावेळेस काय केलं जातं? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या यांनी सरासरी घेतली जाते। पहिली संख्या 1, शेवटची संख्या 4, यांची बेरीज किती होईल? 5। म्हणजे आणि त्याला भागिले 2 करावं लागतं, म्हणजे हा फॉर्म्युला आपला तयार होतो। मग या फॉर्म्युलेने आपण काढू शकतो, म्हणजेच काय? त्रिकोणी संख्या आपण असं देखील सांगू शकतो, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या। मग 2 1 2, 2 दुणे 4 आणि 5 दुणे 10, अशा पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो।
म्हणजे आपल्याला इथपर्यंतचा हा 4 जो होता त्या 4च्या क्रमवार नैसर्गिक नंतरची नैसर्गिक संख्या घेतली असती, त्याला 2 ने भागलं असतं तरी पण आपल्याला त्रिकोणांची संख्या निघली, त्या रेषाखंडांची संख्या निघली असते. चला तर मग आता या आकृतीमध्ये आपण पाहूयात. आता काय करायचं आहे आपल्याला, आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे. आपल्याला आता दरवेळेस हे सगळं करायची गरज नाही. आता आपण काय करणार, डायरेक्ट रेषाखंडांना नंबर देणार 1 2 3 4 आणि 5. आता आपल्याला काय करावं लागणार, मग 5 हा 5 घेणार, त्याच्या क्रमवार नंतरची संख्या 6 घेणार, त्याला 2 ने भागणार, मग बे 1 बे, बेत्रिक 6, 5 त्रिक 15. मग अशा पद्धतीने या ठिकाणी रेषाखंडांची संख्या किती आली, 15. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे. चला अजून एक आपण उदाहरण घेऊया. या ठिकाणी रेषाखंडांची संख्या किती आहे. आता इथं खूप सारे रेषाखंड आहेत, सर्वांना माहिती आहे. नंबर द्यायचे, नंबर दिले 4 5 6 7, या ठिकाणी 8. आपल्याला काय करावं लागणार आहे, 8 पर्यंतच्या संख्यांची 8 गुणिले 9 छेद 2, बे 1 बे, बेचोक 8, 9 चोक 36. या ठिकाणी ऑप्शन मध्ये 36 उत्तर कुठं आहे, इथं. अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे 36. अगदी रेषाखंडाची जर संख्या सांगायची झालं तर अगदी सहजपणे आपण या रेषाखंडांची संख्या काढू शकतो. आता आपल्याला पाहिजे चौकोनांची संख्या, ज्याला 4 बाजू आणि 4 कोण असतात अशी बंदिस्त आकृती म्हणजे चौकोन. या ठिकाणी आपल्याला एक चौकोन दिसत आहे. जर मी आता याला जर असा लंब टाकला आणि आता तुम्हाला विचारलं की आता चौकोनांची संख्या किती, तर मग काय करावं लागणार आपल्याला, या ठिकाणी चौकोन कसे तयार होतील पहा. हा असा एक छोटा चौकोन तयार होईल आणि या ठिकाणी इथं एक छोटा चौकोन तयार होईल. असे 2 चौकोन झाले. अजून पुन्हा हा असा एक चौकोन मोठा तयार होईल, म्हणजे या ठिकाणी 3 चौकोन झाले. म्हणजे इथं सुद्धा आपण काय करतोय तर तेच जे त्रिकोणी संख्येमध्ये आपण शिकलो होतो तोच फॉर्म्युला. म्हणजे इथं जर आपण क्रमवार नैसर्गिक संख्या टाकल्या आणि त्यांची बेरीज केली, 1 अधिक 2 बरोबर 3, म्हणून या ठिकाणी चौकोनांची संख्या आलेली आहे 3. इथं सुद्धा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. मग आता या आकृतीमध्ये किती चौकोन असतील, आता बघा, जरी मागाशी मी आडवी दिली असली ना, आता उभी लाईन मारली असली तरी काय फरक पडत नाही. इथं सुद्धा काय करणार तुम्ही, असेच नंबर देऊन घेणार. किती, 4 पर्यंत नंबर आहेत. मग काय करणार तुम्ही, 4 गुणिले 5 छेद 2, बे 1 बे, बे 2 4, 5 2 10. या ठिकाणं किती चौकोन आहेत तर 10 चौकोन आहेत. आपण जर मॅन्युअली मोजले तरी पण 10 बनणार आहेत. एकदा मॅन्युअली पण मोजून पाहू. 1 नंतर हा 2 3 4, हे 4 तर झालेच. पुन्हा या 2 इंचा मिळून जर मोजला तर एक 6, पुन्हा ह्या 2 इंचा मिळून एक मोजला 7, या 2 इंचा मिळून एक मोजला 8, या 3 इंचा एक मिळून मोजला 9, या 3 इंचा मिळून एक मोजला 10. अशा पद्धतीने इथं किती चौकोन भरले, 10 चौकोन भरले. आता या ठिकाणी आपल्याला जर चौकोनांची संख्या विचारलं तर काय करणार आपण, तसंच पहिल्यासारखं नंबर देणार 1 2 3 4 5 6 7. मग काय करणार, 7 गुणिले 8, 7 गुणिले 8 छेद 2, बे 1 बे, बेचोक 8, 7 चोक 28. या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे, 28. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने चौकोनांची संख्या आपण अत्यंत सहजासहजी काढू शकतो. आता बघा, आतापर्यंत आडव्या लाईन दिल्या होत्या, पुन्हा उभी लाईन दिली, काय फरक पडत नाही. आपल्याला काय करायचे, नंबर टाकायचे. इथं नंबर टाकला, 3 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची. सरळ सरळ आता 3 पर्यंत बेरीज पण करता येते. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. या ठिकाणी उत्तर आलेले 6, ऑप्शन मध्येच नाही. चला कॉपी पेस्ट करता करता कधी कधी राहत. पुढचा प्रश्न पाहूयात. आता या ठिकाणी मात्र चौकोनांची संख्या किती. आता आकृती मोठी आहे, चौकोन सुद्धा जास्त भरणार आहे. आपण मॅन्युअली सुद्धा मोजू शकतो आणि आपण ट्रिक्सनुसार सुद्धा पाहणार आहोत. अगदी सोप्या सोप्या ट्रिक्स तयार करणार आहोत. पहा, आता या ठिकाणी जर आपल्याला चौकोनांची संख्या मोजायची झालं तर आपण मॅन्युअली सुद्धा मोजून काढू शकतो. एवढी काय मोठी आकृती नाही तरी पण. आता जर मॅन्युअली पहिल्यांदा पाहू, जर आपण मॅन्युअली मोजून पाहिले तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असे सिंगलचे जर मोजले तर 9 चौकोन होत आहेत. अजून आपले वर्ग भरतायत कसे, पहा, असा एक 10, असा एक 11, असा एक 12,
असा एक 13, असा एक 14, असा एक 15. टोटल किती झाले आतापर्यंत? 15. आतापर्यंत आपण आशे 2 2 पाहिलेत, अजून आपले आशे 2 2 पाहायचे राहिलेत. 15 झालेले आहेत. पहा आशे 2 मिळून किती होतील? 16, आशे 2 मिळून 17, आशे 2 मिळून 18, आशे 2 मिळून 19, आशे 2 मिळून 20, आशे 2 मिळून 21. आता 3 3 घेऊ. 21 झालेले आहेत, 22, 23 आणि 24. आता हे आडवे 3 3 घेतलेले आहेत म्हणून 24. आता उभे 3 3, 25, 26, 27. बर, अजून कुठं होता आहेत का? 3 3 मोजले आपण, 27 झालेले आहेत. आता आपल्याला जर काढायचं झालं तर पुन्हा पहा, असा एक 28, ह्या 4 यांचा मिळून 1, ह्या 4 यांचा मिळून 1 29, ह्या 4 यांचा मिळून 1 30, ह्या 4 यांचा मिळून 1 31. बर, 31 झालेत. आता पुन्हा ह्या 6चा मिळून 1 32, ह्या 6चा मिळून 1 33. आता पहा असे मोजले होते, ह्या 6चा मोजला नव्हता 33, ह्या 6चा मिळून 1 34. पुन्हा कुठला मोजायचा राहिला होता? हा संपूर्ण 1 36. अशा पद्धतीने आपण या सर्वांची बेरीज किती येते? 36. पण आता हे जर असं किचकटपणे मोजताना कधी कधी एक डबल मोजला जाऊ शकतो, कधी कधी मोजताना काउंटिंग मध्ये एखादा नंबर हुकला जाऊ शकतो. हे मोजणं जरा किचकट जाऊ शकतं, म्हणून आपल्याला या ठिकाणी ट्रिक्स शिकायची. तर ट्रिक्स काय आहे या ठिकाणी बघा. काय करायचं? इथं हा जो टेबल दिसतोय याच्यामध्ये जे स्तंभ आहेत, हे स्तंभ किती आहेत? तर 1 2 आणि 3 असे उभे कॉलम, त्याला आपण स्तंभ म्हणतो. आणि आडव्या ओळी त्याला आपण रो म्हणतो. रो सुद्धा किती आहेत? 3. म्हणजे इथं कॉलमची संख्या आणि रोची संख्या ही सारखी आहे. मग अशा वेळेला काय करायचंय? तर यांची कॉलमची बेरीज आणि रोची बेरीज करायची. मग कॉलमची बेरीज या ठिकाणी आलेली किती आहे? 6. रोची बेरीज केली तर ती सुद्धा किती येणार आहे? 6. म्हणजे पहिल्यांदा काय केलं आपण? नंबर टाकले, त्याच्यानंतर आपण त्यांची बेरीज केली, आणि आता आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये करायचं आहे त्या बेरजेचा गुणाकार. म्हणजे आता ह्या 6चा आणि ह्या 6चा गुणाकार. मग हे 6 गुणिले 6, 6 6 36. अशा पद्धतीने या ठिकाणी चौकोनांची संख्या आलेली आहे 36. दरवेळेस असं मोजायच्या काय भानगडीत पडायची गरज नाही. आता या ठिकाणी जर आपल्याला विचारलं तर या ठिकाणी सुद्धा आपण तसंच करू. काय करणार? नंबर देणार 1 2 3 4. इकडं पण रोला पण नंबर देणार 1 2 3. कॉलमच्या नंबरची बेरीज केली किती आली? 10. 1 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10. रोच्या नंबरला बेरीज दिली तर किती येणार आहे? 6. मग काय करणार आपण? 10 गुणिले 6, 10 20 60. मग या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 60. 60 ऑप्शन कुठं आहे? दुसऱ्यामध्ये उत्तर आहे 60. अत्यंत सोप्या पद्धतीने ही बेरीज आपल्याला काढता येते. बऱ्याच जणांना हे अगोदर स्कॉलरशिपमध्ये कुठं शिकलेले असतील. या ठिकाणची संख्या काढायची झालं तर सेम 1 2 3 4 5. 5 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची. काय करतो आपण? 5 गुणिले 6, 5 30, 30च्या निम्मे 15. म्हणजे इथपर्यंतची बेरीज किती येणार आहे? 15. बरं, इथपर्यंतची बेरीज 2 3 4. 4 पर्यंतची बेरीज किती येणार आहे? 10. मग 15 गुणिले 10, 15 150. म्हणून या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 150. 150 ऑप्शन कुठं आहे? पहिलाच ऑप्शन 150 आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने अशी आपल्याला बेरीज काढता येते. आता मात्र आपल्याला शिकायची आहे चौरसांची संख्या. तर चौरस म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या. चौरस म्हणजे काय? ज्याच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात आणि निस्ता सर्व बाजू समान मापाच्या असणाऱ्यांना समभुज चौकोन म्हटलं जातं. दुसरी एक गोष्ट आहे काय? आणि प्रत्येक कोण काटकोन असला पाहिजे, त्याला आपण चौरस म्हणतो. म्हणजे समोरासमोर सर्व बाजू समान मापाच्या पाहिजेत आणि प्रत्येक कोण सुद्धा काटकोन पाहिजे, त्या आकृतीला आपण चौरस म्हणतो. मग आता या ठिकाणी एक चौकोनाची आकृती दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला चौरस किती दिसत आहेत? तर या ठिकाणी आपल्याला चौरस किती दिसत आहेत? चौरस म्हणजे काय? सर्व बाजू समान मापाच्या आणि प्रत्येक कोण काटकोन. मग सर्व बाजू जर समान मापाच्या सांगायचं झालं तर फक्त या ठिकाणी आपल्याला एक चौरसाची आकृती दिसते. इथं जर पाहिलं आपण तर हा आयत तयार होतोय. इथं जर पाहिलं तर हा आयत तयार होतोय.
हे काउंट करून चालणार आहे का? नाही. आपल्याला इथं विचारलेलं आहे चौरस. मग या ठिकाणी चौरस किती असं जर सांगायचं झालं तर एक चौरस आहे. आता असा तर काय प्रश्न कधी विचारला जाणार नाही, पण हे कन्सेप्ट समजण्यासाठी मी ही छोटी आकृती घेतली होती. यानंतर तुम्हाला शिकायचंय इथं चौरसांची संख्या किती. पहिल्याच आकृत्या ज्या मी चौकोनामध्ये घेतल्या होत्या त्याच आकृत्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. मग आता इथं जर बघायचं झालं तर आपण मग अशी चौकोनांच्या संख्येमध्ये काय करायचो, डायरेक्ट याला नंबर द्यायचो 4. मग 4 गुणिले 5, 4 पंचे 20, 20च्या निम्मे 10, म्हणजे इथं किती व्हायचे, 10 चौकोन व्हायचे. पण आता चौरस जर सांगायचे झाले तर सिंगल म्हणजे हाच मिळून फक्त एक चौरस आहे, हाच एकटा एक चौरस आहे. मग चौरसांची जर संख्या सांगायची झालं तर चौरसांची संख्या या ठिकाणी होते किती, फक्त 4. 4 पेक्षा जास्त कुणाला चौकोन दिसतायत, चौरस दिसतायत का? बिलकुल नाही. म्हणून आपल्याला येतं उत्तर काय लिहावं लागेल, 4. असे प्रश्न जर आले तर याच्यात कुणी चुकणार नाहीच. पण अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये जर जास्त संख्येने दिलं तर मात्र चुका होऊ शकतात. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा ही छोटी आकृती समजून घेऊ. आता या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, रो आणि कॉलम दिलेत आणि आपल्याला विचारलं इथं चौरसांची संख्या किती. मग आता इथं जर आपण सिंगल चौरस मोजला तर हा एक चौरस होतोय छोटा, हा दुसरा होतोय, हा तिसरा होतोय, हा चौथा होतोय, आणि जर संपूर्ण मोठा एक मोजला तर असे 5 होत आहेत. म्हणजे या ठिकाणी एकूण चौरस किती आहेत तर 5. अगदी आपण मॅन्युअली मोजून काढलेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने निघलेले आहेत. परंतु ज्या वेळेस हे जास्त संख्येने येईल त्यावेळेस मात्र आपल्याला गोंधळ व्हायला सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीने आपण मॅन्युअली मोजून काढू शकत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी ट्रिक्स शिकायची. तर काय करणार आपण अशा वेळेला, इथं बघा आपण काय करणार की इथं कॉलम किती आहेत 2 आणि रो सुद्धा किती आहेत 2. तर ज्या वेळेस आपल्याला चौरसांची संख्या काढायची असते त्यावेळेस चौकोनाच्या उलट होतं. दुसऱ्या 2 स्टेप मात्र उलट होतात. पहिल्या स्टेप सेम आहेत. पहिल्या स्टेपला काय सांगितलं होतं, तिकडे चौकोनामध्ये आपण कॉलमला नंबर देऊन घ्या आणि रोला नंबर देऊन घ्या. इथं पण आपण कॉलमला नंबर दिले, रोला नंबर दिले. तिकडे काय केलं होतं, आपण काय केलं होतं, कॉलमच्या नंबरची बेरीज केली, रोच्या नंबरची बेरीज केली आणि आलेल्या बेरजेचा गुणाकार केला. इथं मात्र वेगळे, इथं आपल्याला अगोदर गुणाकार करायचा आहे मग बेरीज करायची. तिकडे आपण अगोदर बेरीज केली होती नंतर गुणाकार केला होता. पण इथं गुणाकार कुणाचा करायचा आहे तर शेवटचा कॉलम आणि शेवटचा रो. आता या ठिकाणी 2च आहेत म्हणजे दुसरा हात शेवटचा झाला. म्हणजे इथं आपल्याला गुणाकार करायचा आहे कुणाचा, 2 गुणिले 2, म्हणजे याचा गुणाकार आला किती 4. आता या ठिकाणी शिल्लक राहिलायच 1, याला कोणाशी गुणाकार करायची आणि 1ला 1ने जर गुणलं तर गुणाकार किती येणार आहे, 1च येणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा 1 असा सहज जो शिल्लक राहिलाय तो जसाच्या तसा घेतला तरी चालतो. म्हणून या ठिकाणी संख्या किती झाली 5. आपल्याला अजून थोडीशी कन्सेप्ट या आकृतीमध्ये क्लिअर होईल. आणि या आकृतीमध्ये जर करायचं झालं तर काय सांगणार आपण, सरळ सरळ कॉलमला नंबर दिले, रोला नंबर दिले. आता काय करायचंय, अगोदर गुणाकार आणि मग बेरीज. म्हणजे शेवटचा कॉलम शेवटचा रो, सेकंड लास्ट कॉलम सेकंड लास्ट रो आणि शिल्लक राहिलेल्यातला 1. म्हणजे या ठिकाणी आपण करतोय काय तर बघा 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9, 2 गुणिले 2 म्हणजे बेदुने 4 आणि हा शिल्लक राहिलेला 1. मग असा जर आपण घेतला, यांची जर बेरीज केली 1 आणि 4 5 आणि 5 आणि 9 14. या ठिकाणी बेरीज किती आली 14. मग आता इथं ज्या वेळेस कॉलमची संख्या आणि रोची संख्या जर समान असेल तर आपल्याला करावं काय लागतंय बघा. आपण इथं काय केलं, इथं 1 घेतला म्हणजे 1चा वर्ग जरी केला तर किती भरतो 1च. इथं काय केलं आपण 2 गुणिले 2 म्हणजेच काय घेतलं 2चा वर्ग घेतला. इथं काय केलं 3 गुणिले 3 म्हणजेच काय घेतलं 3चा वर्ग घेतला आणि त्यांची बेरीज केली. म्हणजेच इथं बघा 1चा वर्ग आला 1, 2चा वर्ग आला 4 आणि 3चा वर्ग आला 9. इथपर्यंतच्या संख्यांची आपण बेरीज केली आहे ती भरली आहे 14. म्हणजे जर कॉलम आणि रो हे जर समान असेल तर हे सगळे नंबर टाका आणि त्याला तिरके रेषा आणा आणि ह्या कुटाने करीत बसायचं नाही. काय करायचं, डायरेक्ट बघायचं 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग अजून जरी एखादा असता 4चा वर्ग, त्यांची बेरीज केली की आपल्याला संख्या निघणार आहे. हे सगळं करीत बसायची गरज नाही. हे कधी करायचं, ज्या वेळेस कॉलमचे नंबर आणि रोचे नंबर यांच्यामध्ये तफावत असेल, फरक असेल, त्याच वेळेस आपल्याला हे करायचं आहे. मग आता
आकृतीमध्ये जर सांगायचं झालं, इथं पण आपल्याला चौरसांची संख्या काढायची आहे. मग आपल्याला या ठिकाणी रो बघितलं तर रो किती तर दिसत आहेत 4. कॉलम बघितलं, कॉलम सुद्धा किती दिसत आहेत 4. मग आपल्याला हे सगळे नंबर बिंबर टाकीत बसायची गरज आहे का? नाही. आपण काय करणार मग 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. आता हे वर्ग तर आपल्या निदान 10 पर्यंत तरी पाढे येतात म्हणून पाठ असणार आहेत. म्हणजे 1चा वर्ग आला 1, 2चा वर्ग आला 4, 3चा वर्ग आला 9, 4चा वर्ग आला 16. यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग 1 आणि 4 5, 5 आणि 9 14, 14 आणि 16 30. या ठिकाणी संख्या किती आलेली आहे? 30. चौरसांची संख्या आलेली 30. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा बरोबर. परंतु जर आपण या आकृत्या पाहायला गेलो तर या आकृत्यामध्ये मात्र आपल्याला तीच पद्धत वापरावी लागणार आहे जी मी अगोदर शिकवली होती. काय? कॉलमला नंबर द्या, नंतर रोला नंबर द्या आणि नंतर काय करा? शेवटचा कॉलम शेवटचा रो. मग शेवटचा कॉलम होता 2, शेवटचा रो होता 3, यांचा गुणाकार आला 6. आता नंतर काय सांगितलं होतं? शिल्लक राहिलेल्या पैकी, आता 2 आणि 3 यांना गुणाकार करायलाच कोणी नाही, शिल्लक राहिलेल्या पैकी मोठी संख्या, ही शिल्लक राहिलेल्या पैकी मोठी संख्या घेतली तर या ठिकाणी चौरसांची संख्या किती येते? 8. आणि आपण मोजून जरी काढले तरी 8 भरता येत. पहा 1 2 3 4 5 6, असा एक मिळून 7 आणि असा एक मिळून 8. म्हणजे या ठिकाणी आपण कन्फर्म पाहिलेले 8 ही चौरसांची संख्या येते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला आपण अजून थोड्याशा वेगवेगळ्या आकृत्या पाहू. आता यामध्ये कॉलमची आणि रोची संख्या सारखी आहे का? नाही. कारण या ठिकाणी कॉलम किती आहे? 4 आणि रो किती आहे? 3. मग आपल्याला काय करावं लागेल अशा वेळेला? शेवटचा कॉलम शेवटचा रो यांचा गुणाकार, शिल्लक राहिलेल्या पैकी मोठी संख्या. मग 4 गुणिले 3, 4 त्रिक 12 अधिक 3 गुणिले 2, 3 दुने 6 अधिक शेवटची मोठी शिल्लक राहिलेल्या पैकी मोठी संख्या घेतली 2. मग झालं 6 आणि 2 8, 8 आणि 12 20. या ठिकाणी चौरसांची संख्या किती आली? 20. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे. या आकृतीमध्ये देखील त्याच पद्धतीने उत्तर येईल. या ठिकाणी मात्र तुम्ही उत्तर सोडवायचं. मी फक्त शेवटला तुम्हाला उत्तर सांगेन. चला व्हिडिओ पॉज करा, सोडवा आणि सोडवल्यानंतर तुम्ही याची संख्या सांगा. या ठिकाणी संख्या किती भरणार आहे? तर या ठिकाणी संख्या भरणार आहे, आता उत्तर पाहायचं. झालं सोडून? उत्तर भरणार आहे 40. चला पुढची आकृती पाहूयात. आता इथं मी थोडीशी वेगळी आकृती दिली आहे. काय? इथं चौरसांची संख्या विचारलेली आहे. चौरसांच्या संख्येमध्ये बघा, हा एक चौरस आपल्याला उघड दिसत आहे आणि हा एक चौरस आपल्याला उघड दिसत आहे. पण या चौरसामध्ये केलेलं काय आहे की कर्ण काढलेले आहेत. हा एक कर्ण काढला, हा एक कर्ण काढला, हा एक कर्ण काढला, हा एक कर्ण काढला. आणि हा कर्ण काढल्यामुळं काय झालं तर हे 2 चौरस हे एकमेकाला चिटकवल्यामुळं या दोन्हींच्या जोडावर, या जोडावरती एक चौरस तयार झालेला आहे. पहा या ठिकाणी एक चौरस तयार होतोय का नाही? मी वेगळ्या पेनाने दाखवतो. बघा या ठिकाणी एक आपल्याला चौरस मिळालेला आहे. म्हणजे या छोट्या आकृतीमधून हेच शिकायचं आहे आपल्याला. काय? की ज्या वेळेस तुम्हाला असे चौरस एकमेकाला चिटकवलेले असतील आणि त्यांच्यामध्ये कर्ण दिलेले असतील तर त्या ठिकाणी जोडावरती एक चौरस तयार होतो, हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी जर आपल्याला संख्या सांगायची झालं चौरसांची संख्या किती, तर चौरसांची संख्या आपण किती सांगणार? 3. चला तर आता आपण पुढची आकृती पाहूयात. आता या ठिकाणी चौरसांची संख्या किती असं जर विचारलं तर काय करणार आपण? सरळ पहिल्यांदा चौरसांची संख्या काढणार. मग चौरस इथं बघा, चौरस किती आहेत? हा एक, इथं दुसरा, इथं तिसरा आणि इथं चौथा. मग 4 चौरस जर असतील तर त्यांच्यामधले जोड किती असतील? 3. म्हणजे इथं एक जोड, इथं दुसरा जोड आणि इथं तिसरा जोड. या प्रत्येक जोडावरती एक चौरस वाढणार आहे. म्हणजे कोणता चौरस तो? हा एक चौरस वाढला, हा एक चौरस वाढला आणि या ठिकाणचा हा एक चौरस वाढला. म्हणजे हे 4 आणि हे 3 जोडावरचे 3, आकृतीमधले 4, 4 आणि 3 7. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे तर 7 हे उत्तर आलेलं आहे. अजून आपण उत्तर पाहू.
आता या ठिकाणी मात्र तुम्हाला जो जोड आहे तो जोड मात्र मी सरळ दिलेला नाही. सरळ जरी जोड नाही दिला तरी काय टेन्शन घ्यायचं काम आहे का? बघा या ठिकाणी एकूण चौरस किती होत आहेत? 1 2 3 4 5 6 चौरस झाले 6. 6 जर चौरस असतील तर जोड किती होणार आहेत? निश्चित 5. म्हणजे 6 आणि 5 किती होणार आहेत? 11. या ठिकाणी उत्तर काय येणार आहे? 11. ते आपण कन्फर्म करून पाहू. 6 ठिकाणी 6 चौरस तर तुम्हाला दिसत आहेत, पण यांच्या जोडावरचे मोजा बरं. इथं एक चौरस भरत आहे, इथं दुसरा भरत आहे, इथं तिसरा भरत आहे. आता बघा इथं मात्र जोड तिरका बसलेला आहे, परंतु या तिरक्या जोडावर सुद्धा या ठिकाणी चौरस तयार होतोय. म्हणजे हा एक चौरस होत आहे आणि या ठिकाणी एक चौरस होत आहे. अशा चौरसांची, या जोडावरच्या चौरसांची संख्या मोजली 1 2 3 4 आणि 5. टोटल आकृत्या होत्या 6 आणि ह्या जोडावरचे भरले 5. 6 आणि 5 बरोबर 11. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 11. आता पुढची आकृती पाहूयात. आता या आकृतीमध्ये किती चौरस आहेत? आता बघा थोडीशी आकृती, याच्या आधी सुट्टी आकृती दिलेली. इथं काय केलंय? आकृती दिली. तुम्ही ही आकृती मात्र पाहिलेली आहे. या आकृतीमध्ये किती चौरस आहेत असं जर आपल्याला प्रश्न विचारला असता तर आपण न चुकता एकदम तोंडी सांगणार. काय किती असणार आहेत? 5 असणार आहेत. कसे? हा 1, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि संपूर्ण मोठा 1 5. असे किती चौरस आहेत? 5 चौरस आहेत. मग इथं कोणती आकृती आहे? तीच आकृती आहे, फक्त एकात 1 2 आकृत्या दिल्यात. म्हणजे इथं बघा या आतल्या आकृतीचा जर विचार केला तर या आतली आकृती आणि ही आकृती याच्यात काय बदल वाटतोय का? काहीच बदल नाही. म्हणजे याच्यामध्ये संख्या किती असणार आहे? 5. आणि त्याच्यानंतर या मोठ्या आकृतीचा जर आपण विचार केला तर याच्यामधल्या चौरसांची संख्या सांगायची झालं तर बघा इथं एक चौरस होतोय, इथं दुसरा चौरस होतोय, इथं तिसरा चौरस होतोय, इथं चौथा चौरस होतोय आणि संपूर्ण मोठा एक 5. याच्यापेक्षा वेगळी कुठं संख्या भरतीये का? कुठंच नाही. म्हणजे अशा वेळेला आपल्याला करायचंय काय तर 5 गुणिले जेवढे काही चौरस असतील तेवढे. म्हणजे इथं काय केलं तुम्ही? 5. कारण 5 का? कारण एका ह्याच्यात 5 असतात म्हणून. मग 5 गुणिले इथं किती होते? असे 2. म्हणजे 5 गुणिले 2 म्हणून किती झाले? 10. या ठिकाणी संख्या किती भरते? चौरसांची 10. असे जरी किती एकात 1 दिले तरी आपल्याला काय टेन्शन आहे का? काही टेन्शन नाही. आता इथं तुम्ही सांगू शकता, अगदी तोंडी सांगू शकता. मोजलं तुम्ही, हा एक पहिला, त्याच्यानंतर हा एक दुसरा आणि त्याच्यानंतर हा एक तिसरा. मग काय करणार तुम्ही? एकामध्ये किती असतात? 5. मग 3 मध्ये किती असतात? 5 गुणिले 3 5 त्रिक 15. या ठिकाणी चौरसांची संख्या आलेली आहे 15. चला आपण अजून एखादी आकृती पाहू. आता या आकृतीमध्ये मात्र तुम्ही सोडायचं. चला व्हिडिओ पॉज करा, उत्तर सोडवा आणि सोडवल्याच्या नंतर बघा किती आहे? 1 2 3 4 चौरस आहेत. 4 पंचे 20. म्हणजे आकृती या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 20. चला पुढची आकृती पाहूयात. आता या ठिकाणी विचारलेलं आहे चौरसांची संख्या किती. पहिलं जे आपण शिकलेलो आहे तेच या ठिकाणी आहे. फक्त काय झालंय बघा, आता तुम्हाला हे शिकवलं होतं मी. काय हा चौरस आहे छोटा, हा चौरस, याच्यामध्ये हे टाकलेले आहे तर लंब, म्हणजे यांना आपण कर्ण म्हणतो. हे हे कर्ण येतं. मग आता इथं याला पुन्हा दुसरा चौरस जोडलेला आहे. मग तुम्हाला सांगितलं होतं जोडावर काय होतं? एक चौरस वाढतो. मग आता इथं याला जोड किती आहे टोटल बघून घ्या. किती जोड आहेत? पहा, हा एक चौरस याला जोडलाय म्हणजे इथं एक जोड आहे. पुन्हा हा चौरस आणि हा खालचा चौरस जोडलाय म्हणजे इथं एक जोड आहे, 2 जोड. त्याच्यानंतर हा वरचा आणि खालचा इथं जोडलाय म्हणजे इथं एक जोड आहे. आणि पुन्हा हा दुसरा आणि हा दुसरा इथं जोडलाय म्हणजे इथं एक जोड आहे. टोटल जोड जर मोजले 1 2 3 आणि 4, जोड किती येतं? 4. मग या 4 जोडावर किती तयार होतील? 4 तयार होतील. मग हे 4 आणि हे 4, 4 आणि 4 किती झाले? 8. मग वाढतंय अजून कुठं? बघा हे जोड जुळून आल्यामुळं काय झालं? हे एकमेकाला जोडल्यामुळं काय झालं? हे मोठे चौरस, आधी या मोठ्या चौरसांचा विषय घेऊ. हे मोठे चौरस एकमेकांना जोडल्यामुळं इथं काय झालं? इथं एक मोठा चौरस तयार झाला म्हणजे हा झाला एक 9. आणि बघा या जोडावरती, आता जोडाचा विषय चाललाय आपला. या जोडावरती बघा, प्रत्येक जोडावर, म्हणजे ह्या जोडावरती इथं एक तयार झाला. ह्या जोडावर हा जोड पाहिला तर आपण ह्या जोडावरती इथं एक तयार झाला.
हा जोड जर पाहिला तर या जोडावरती इथं एक चौरस तयार झाला, ह्या जोडाचा विचार केला तर या जोडावरती इथं एक तयार झाला, असे जोड किती होते 4. हे 4 ही जोड एकमेकाला चिकटून आल्यामुळं इथं एक मोठा असा चौरस तयार होतोय, म्हणजे हे 2 चौरस वाढले. मग ते 4 जोड 4 येते, छोटे छोटे चौरस 4 जोड 4, 4 आणि 4 किती झाले 8. हा मोठा 1 आणि हा मोठा 1, अशी संख्या किती भरली 10. असं कधी कधी आपल्याला ऑब्झर्वेशन देखील वापरावं लागतं, कारण जशा दिल्यात तशाच आकृत्या येतील असं नाही. थोडासा त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये कधी कधी किंचित बदल देखील केला जाऊ शकतो. आता या ठिकाणी काय केलंय बघा, तुम्हाला या दोन्ही प्रकारच्या आकृती मी शिकवलेल्या आहेत. याच्यामध्ये ह्या पण शिकवल्यात आणि ही पण शिकवलंय. या आता दोन्ही एकत्र वापरायच्यात आपल्याला. याच्यामध्ये चौरसांची संख्या किती. आता मला सांगा की ज्या वेळेस मी ही छोटी आकृती दिली नव्हती, ही छोटी आकृती दिलीच नाही, असा विषय घ्या बरं डोक्यात. मग अशा वेळेला आपण करतो काय, तर बघा आपण कॉलम मोजतो. कॉलम किती येतं 1 2 3. बघा हा कॉलम आहे, हा पूर्ण, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. कॉलम किती भरतायत 4. आणि रो जर पाहिले तर रो सुद्धा भरतायत 4. बघा हा 1, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. म्हणजे या ठिकाणी कॉलमची संख्या आणि रोची संख्या सारखी आहे. अशा वेळेस मी एक शॉर्ट ट्रिक सांगितली होती यांची संख्या काढण्यासाठी. काय करायचं, सरळ सरळ 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. मग 1 चा वर्ग आला 1, 2 चा वर्ग आला 4, 3 चा वर्ग आला 9, 4 चा वर्ग आला 16. इथपर्यंतच्या संख्यांची बेरीज करून घ्यायची. मग 1 अधिक 4 बरोबर 5, 5 अधिक 9 बरोबर 14, 14 अधिक 16 बरोबर 30. म्हणजे इथं जर आपण संख्या काढली तर संख्या किती भरणार आहे, फक्त ह्या आकृत्या सोडल्याच्या नंतरचा विषय चाललाय. कोणत्या, या आकृत्या सोडल्याच्या नंतर. मग ह्या आकृत्या जर सोडून दिल्या तर या ठिकाणी संख्या किती येते 30. मग आपण या आकृत्यामध्ये शिकलो होतो संख्या इथं वरती आहे 30. मग ह्या अशा छोट्या, या छोट्यामध्ये आपण किती होती बरं ती हे आपण पाहिलेलं आहे किती, 1 हा 2 3 4 आणि संपूर्ण मोठा 1 5. मग या कामध्ये किती आहे 5. मग इथं झाले 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. म्हणजे हे किती वाढणार आहेत चौरस, याच्यामध्ये पुन्हा 20 वाढणार आहेत. हे 30 अधिक ते 20 मिळून किती संख्या झाली 50. मग 50 कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय का, तर दिसतंय चौथ्या ऑप्शन मध्ये 50 हे उत्तर आहे. या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहे, तर आपण काय सांगणार 50 चौरस आहेत. चला पुढची आकृती पाहू. या आकृतीमधील चौरसांची संख्या सांगायची. आता बघा या आकृतीमध्ये केलंय काय, एक रेषा मारलेली आहे, कडाला कडाला एक एक चिटकवलेला आहे. आधी आपण मधला सोपा आधी पार्ट उडकून घेऊ. हा सोपा पार्ट मागायची आपण सोडवलाय. अगोदरच्या आकृतीमध्ये पण हाच होता. कारण आता इथं बघा कॉलम पाहिले तर कॉलम किती आहेत 1 2 3 4 आणि खाली जर रो पाहिले तर 1 2 3 4. म्हणजे आपल्याला 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची, आत्ताच केलेली आहे. जर लक्षात असेल तर लक्षात आला असेल किती 1 चा वर्ग 1, 1 आणि 4 1, 2 चा वर्ग होणार आहे 4. मला वाटलंच ते इथं लिहितो पुन्हा एकदा. मग हे झाले 5, 5 आणि 9 14, 14 आणि 16 30. म्हणजे इथपर्यंतच्या या सगळ्या पार्टची बेरीज होतीये 30. आता याच्यामध्ये रेषा मारल्यामुळे कुठं चौरस तयार होतोय का, कुठंही चौरस या ठिकाणी तयार होत नाही. कारण ह्या तिरक्या याच्यामध्ये काय होतं, त्रिकोणाच्या संख्येमध्ये वाढ होती. आपण हे त्रिकोणामध्ये पाहिलेलं आहे. मग इथं या इथपर्यंतच्या पार्टची संख्या जर पाहिली तर ती किती आलेली आहे 30. मग वाढ कुठं झाली आहे, तर इथं एक चौरस वाढलाय, इथं एक चौरस वाढलाय, इथं एक चौरस वाढलाय आणि इथं एक चौरस वाढलाय. मग हे 30 अधिक हे 4 मिळून किती होत आहे 34. ऑप्शन नंबर 2, या ऑप्शन नंबर 2 मध्ये उत्तर आलेलं आहे. चला अजून आपण आकृत्या पाहूयात. आता या ठिकाणी आपल्याला विचारलं चौरसांची संख्या किती. आता इथं आपण काय करणार आहेत, इथं पण तेच. आपण जर या चौरसाचा म्हणजे इथल्या या आकृतीचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण बघणार आहेत कॉलम किती आणि रो किती. मग कॉलम भरतायत हे 3 आणि रो सुद्धा किती भरतायत 3. मग आपल्याला अशा वेळेला काय करायचं सांगितलेलं आहे मी,
कॉलमची संख्या आणि रोची संख्या जर सारखी असेल तर आपण घ्यायचा 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग, मग 1 अधिक 4 अधिक 9 मिळून संख्या किती भरणार आहे? 14. आतापर्यंत करतच आलोत आपण, हेच करत आलोत 14. मग यांची संख्या भरलेली आहे 14. आता वाढलंय काय? वाढलेला आहे हे, हा एक वाढलाय, हा दुसरा वाढलाय, हा तिसरा वाढलाय आणि हा चौथा वाढलाय. म्हणजे वाढलेत किती? 4. हे झाले 14. 14 अधिक 4 बरोबर किती होईल संख्या? मग 18. 18 ऑप्शन मध्ये कुठं आहे? तिसऱ्या ऑप्शन मध्ये 18 आहे. म्हणजे अशा पद्धतीने या आकृतीचं उत्तर आलेलं आहे 18. आता या ठिकाणी अजून गुंतागुंतीची आकृती वाटते, पण घाबरून जायचं काम नाही, अगदी सुट्ट सुट्ट करून सोडवायचं. आपण बघा अगोदरच्या आकृतीमध्ये पाहिलं होतं की या आकृतीमध्ये किती चौरस आहेत असं जर विचारलं तर आपण पाहिलंय आतापर्यंत तेच पाहतोय. किती आहे? 5. 1 2 3 4 आणि संपूर्ण मोठा एक 5. मग अशा आडव्या आकृत्या बघा बरं, ही अशी आकृती कुठं दिसतं? इथं मधी. मग या मधल्या आकृतीमध्ये इथं जर पाहिलं तर इथं असा एक चौरस आहे. मग याच्यामध्ये किती संख्या भरणार आहे? 5. किती भरणार आहे? 5. असेच मोजू आपण. मग आता ही तिरकी आकृती सोडून देऊ, ती नंतर काउंट करू. पुन्हा बघा आता याच्यामध्ये बघा इथं संख्या किती भरणार आहे? 5च, कारण इथं पण सेम आहे ना. मग 5 आणि 5 किती झाले? 10. पुन्हा पहा अजून असा चौकोन कुठं दिसतोय? या ठिकाणी दिसतोय. इथं संख्या, पुन्हा इथं संख्या कितीने वाढणार आहे? 5. मग 5 5 5 किती आकृत्या झाल्या? 3. 5 त्रिक 15. आता बघू या आडव्या चौकोनामुळं काय प्रॉब्लेम झालाय का? आता आडवा हा होता, आडवा हा तिरका, याच्यामुळं झालंय काय? कुठं काय वाढलंय का? याच्या जर आपण मध्ये पाहिलं तर अशा रेषा येतात. मग अशा रेषामुळं कुठं काय वाढ होतीये का? कुठंच काही वाढ होत नाही. म्हणजे हा वाढलाय काय? एक सिंगल वाढलाय फक्त. पुन्हा अजून एक तिरका कुठं? इथं सुद्धा वाढ कितीने झाली आहे? 1नेच झाली आहे. म्हणजे बघा हे जे आडवे होते, हे आडवे यांची संख्या होती 3, एकामध्ये असतात 5, म्हणून 5 त्रिक 15. 15 अधिक हे 2 मिळून किती होतील? 17. 17 आपल्या कुठल्या ऑप्शन मध्ये? पहिल्या. म्हणून या ठिकाणी चौरसांची संख्या किती आलेली आहे? तर या ठिकाणी चौरसांची संख्या आलेली आहे 17. अजून एक आपल्याला आकृती दिलेली आहे. आपण हे शिकलेलोच आहोत की जर असे छोटे छोटे चौरस असतील आणि त्यांना जोड दिलेला असेल तर प्रत्येक जोडावरती एक चौरस तयार होतो. मग आता बघा हे टोटल छोटे छोटे असणारे चौरस मोजून घ्या. 1 2 3 4 आणि 5. टोटल किती झाले? 5. बर आता बघा 5 जर असतील तर त्यांना जोड किती असणार आहे? 4. कारण बघा इथं एक जोड, इथं एक जोड 2 झाले, इथं एक 3 आणि इथं एक 4. जोड टोटल किती झाले? 4. मग या 4 जोडावर वाढणार किती आहेत? 4. कोणकोणते वाढले बघायचं का? पहा हा एक वाढला, एक हा दुसरा वाढला, जोडावरचे मोजतोय आपण 3. हा दुसरा एक वाढला 4, हा एक दुसरा वाढला 5. म्हणजे 1 2 3 4 असे जोडावरचे 4 जोडावरचे 4 वाढले. पण हे 4 जोडावरचे 4 जरी वाढले ते चिटकून आलेत, एकाला सोबत आलेत. म्हणून झालंय काय? तर म्हणून या ठिकाणी या 4 इंचा मिळून पुन्हा एक चौरस तयार झालाय. म्हणजे या 4 जोडावरचे 4 अधिक हे जोडून आल्यामुळे एक झालाय तयार. मिळून किती झाले? 5. हे पहिले 5 आणि हे 5 मिळून किती झाले? 10. या ठिकाणी चौरसांची संख्या किती? तर चौरसांची संख्या आलेली आहे 10. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे सर्व उदाहरणं पाहिलेली आहेत. चौकोनांची आज आपण काय काय पाहिले? रेषाखंडाची संख्या, चौकोनांची संख्या आणि चौरसांची संख्या. याच्यावरती मला नाही वाटत कुणाला कुठल्याही प्रकारची शंका असेल. अगदी MPSC UPSC ला सुद्धा याच्यापेक्षा वेगळी काही उदाहरणं पडू शकत नाहीत. क्लास 3 ला तर पडणारच नाहीत. कन्सेप्ट जर आपण क्लिअर करून घेतली तर कुठलंही उदाहरण आपलं चुकू शकत नाही. अशाच पद्धतीने आपण आता पुढच्या भागामध्ये म्हणजे आकृत्यांची संख्या ओळखणे भाग 4 याच्यामध्ये आपण अशीच घनाकृतींची संख्या ओळखणे हा भाग पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.